शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला। एकीकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचं सरकार तोंडी सांगतंय, तर दुसरीकडे या महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवल्याचं सांगण्यात येतंय। म्हणजेच राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय। त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात आता रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणं आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। नको असलेला महामार्ग जनतेवर लादला जात असल्यानं या महामार्गातील सरकारचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे तरी कोण, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। 12 तारखेला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धरणं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही कोल्हापूर या ठिकाणी घेतोय। बीसीवर या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माझं आव्हान आहे, विनंती आहे, 12 तारखेला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं। सरकारला हे रस्ता कॉन्ट्रॅक्टरांसाठी करायचा, तो आणून पाडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया। कॉन्ट्रॅक्टर धारची लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बघायला पाहिजे। सरकारचा या शक्तीपीठ महामार्गासाठी लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हा महत्त्वाचा विषय आहे, कारण की हाऊसमध्ये दंगा झाला, दोन्ही सभागृहात दंगा केला, तरी देखील सरकार जर हे पुढे रेटत असेल तर याचा अर्थ स्वार्थ सरकारचा वेगळा आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा स्वार्थ नाही। पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारनं 15 दिवसांमध्ये 15 दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ती बैठक अद्याप झालेली नाही। 12 तारखेला होणाऱ्या महाधरणं आंदोलनानंतर लवकरच या संदर्भात कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी परिषद सुद्धा घेण्यात येणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आजच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आवाज उठवल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आल्याचं गिरीश फोंडे यांनी सांगितलं। पत्रकार बैठकीला कॉम्रेड शिवाजी मगदूम, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सम्राट मोरे, के बी पाटील, शिवाजी कांबळे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते।